हातात जिद्द असली की किती हलाखीची परिस्थिती असली की माणूस आपलं स्वप्न हा पूर्ण करत असतो. आणि असंच काहीचं स्वप्न या झोपडीतून सनी फुलमाळी यांनी बघितलं आणि आज तो नुकतंच बहरेन येथे झालेल्या एशिया वर्ल्ड चॅम्पियनमध्ये गोल्ड मेडल मिळवून त्याने आपलं स्वप्न हा पूर्ण केलेला आहे. एकूणच या झोपडीतून त्याचा सुरू झालेला संघर्षमयी प्रवास कसा होता हा आपण ETVच्या माध्यमातून जाणून घेऊया. साहेब आम्हाला लहानपणीपासून नाद आहे कुस्त्यांचं. माझे वडील पैलवान होते, आजोबा पैलवान होते आणि चुलते पैलवान होते माझे. आणि माझं वडील गंगा फुलमाळी आणि चुलता गुलाब फुलमाळी यांना तिन्ही तालुक्यात ओळखीत आहेत. त्यांना म्हणजे शेवगाव, पाथर्डी, आष्टी तालुक्यात म्हणजे मैदानी कुस्त्या करायचे ते पहिले. मग मी इकडं आलेलं 15 वर्ष झाले सर. म्हणजे पोट भरायला येतो आम्ही इकडं. सोयापोती, नंदी म्हणजे पोट भरायला येतो. म्हणजे मी इथंच मैदानात म्हणजे आखाडे करून मी सकाळी पोराला उठून म्हणजे डाव पेच कुस्त्या शिकायचो त्याला. इथं 2-3 जागेत मी आखाडे करायचो. म्हणजे मैदान असं वावरात जागा करायचो. मग तिथं त्यांचे लढते घ्यायचो. मग त्याच्यानंतर मग रायबा तालमीत जायचे माझे पोरं. मग तिथं शिकायला सदार आगपाश्री भाऊ आणि मोजे पैलवान असायचे. मग तिथं 1-2 वर्ष माझे मुलं जायचे. मग ते शिकायला ते मला सांगितलं की त्यांनी तुमचं सनी फार चांगला खेळतो, मोठ्या लेवलपर्यंत जाईल. मग त्यांना आपणच्या तालमीत पाठवा, संदीप पप्पा बोंडेच्या तालमीत. मग तिथून पुढं आम्ही तिकडं पाठवलं आपच्या तालमीत. 1 वर्षभर आम्ही खर्च केला. मग नंतर त्यांची कुस्ती आवडली आप्पाला. आम्हाला म्हणलं तुमचा मुलगा मी दत्तक घेतो, माझ्याकडं राहू द्या. मग 6-7 वर्षे आता आपच सांभाळतात, पूर्ण सगळं खर्च तेच करतात. त्यांच्यामुळेच सनी आपमुळेच ते इथपर्यंत गेलेत ते आमच्याने. मग माझे बाकीचे दोन्ही पोरं परिस्थितीमुळं आपल्याला घरीच आहेत. गरीब परिस्थितीमुळे त्यांना तालीम नाही. नंदी घेऊन सर आम्ही गावी फिरायचो आपलं. हा दारोदारी. आता इथं खायला नाही, इथं नंदीची सोय नाही होत म्हणून मी एकूण टाकली नंदी. आता मी पण तेच धंदा करतो सोयपोतीचा. सध्या मंडळी पण सोयपोती विकतात. बघायला नाही भेटलं पण सर आम्हाला मोबाईलमध्ये भेटलं आम्हाला थोडंफार. म्हणजे हा गोल्ड फसलं म्हणलं. मग आम्ही लय खुश झालो सर. एवढा आनंद झाला ना आम्हाला. आई तर रडत होती. म्हणजे आमच्या हातपाय थर कापायचे असे. एवढं म्हणजे आनंद झाला आमचा. विचारमध्ये आम्ही कधी युवांना आम्ही बघितलं सुद्धा नाही. युवान फक्त वरून जातात तेवढंच बघितलं. सनीला इथपर्यंत युवानात बसून बाहेर देशात ते सगळं आप्पामुळेच झालं. म्हणजे आप्पानीच एवढं लांबपर्यंत आम्हाला आप्पानीच नेलं सर. स्वप्न म्हणजे सर मला एवढं स्वप्न आहे ना, माझं एकतरी मुलगा महाराष्ट्र केसरी व्हावा, राहुल आवारे सारखा. म्हणजे आपल्या MT ऑलिम्पिक मध्ये जावा. म्हणजे माझं स्वप्न. मी एवढं गरीब आहे आजपर्यंत पालतच राहतो. आपल्याकडे काय पैसा नाही, पाणी नाही. मी व्याज कमी पडलं तर माझ्या मुलांना व्याजाने इकडं तिकडं उष्ण पैसे आणून त्यांना म्हणजे खायला घालतो आजपर्यंत. म्हणजे एवढं स्वप्न. म्हणजे कुस्त्याचं एवढं नाद आहे मला. येरवड्याला आलतं, शिर्डीला यमानमध्ये उतरला आणि आपल्या लक्झरीने येरवड यमानचा खर्च जास्त होतं म्हणून मग तो या मार्गी आला सर. बोला म्हणजे आता गळतीच डायरेक्ट गळ्यात येऊन पडलं. मी पण रडलो, सनी पण रडलं साहेब. आम्हाला आनंद झाला. म्हणजे माझी इच्छा पूर्ण केला ते आपण मुळेच झालं. माझी इच्छा पूर्ण. आणि पुढं नेणारे पण आपच आहेत सर. म्हणजे आपच आमच्याच्याने तर होत नाही. म्हणजे परिस्थिती आमची गरीब आहे आमची. तुम्हाला दिसतंय नाही काय.
हा 15 वर्ष झाले लावगावचे, पण एवढे माणसं चांगले ना, आम्हाला कधीच कोणीच त्रास नाही दिलं. म्हणजे सगळे एवढे रागपाशिरे वस्ती आहे, गावकरी आहेत, कधी आम्हाला म्हणजे बरं शब्द कोणीच नाही बोललं. एवढे चांगले माणसं आहेत. माझे गावापेक्षा पण चांगले माणसं आहेत तिथले. एवढी रागपाशिरे वस्ती. गावाला घेऊन हा साधा भाऊ गावाला कधी घेऊन जाणार सनीला? जावं पुन्हा सर सत्कार पित्कार इथं आता थोडं हे झाल्यावर मग गावाकडं घेऊन जाणार. हो जाणार. तिकडे पण फोन सारखे गावाकडले सगळे फोन करतात, सनीला कधी घेऊन ये असं. तिकडे पण बॅनर लावले गावाकडे. हा लावलेत सर. आनंद आनंद. म्हणजे माझ्या आजोबाने बॅनर लावून फटाकड्या तिथं वाजवले. हो म्हणजे लय आनंद झाला सर. सर सगळ्यात पहिल्यांदा तर माझी तयारी संदीप आप्पा भोंडवेंनी करून घेतली. कारण की आमचे वस्ताद प्रवीण शेरावत असतील, संतोष यादव असतील किंवा महावीर बनसोडे असतील, त्यांनी मला मार्गदर्शन केलं. जसं आमचे वस्ताद संदीप आप्पा भोंडवे त्यांना जे सांगितलं मला मार्गदर्शन करायसाठी, तेवढं सगळं त्यांनी केलं. संदीप आप्पा भोंडवे सकाळी माझ्यासाठी 4 वाजता उठून तिथं काठी घेऊन बसायचे. मला म्हणजे सपाटे माय घ्यायचे, 700-800 सपाटे, बैठके, सगळं काय सनी काय करतोय, सनी काय खातोय, सनी झोपला का उठला का, सगळं माझं त्यांनी सगळं करून घेतलं. एक स्पर्धेच्या अगोदर सर 2-3 महिने माझ्यासाठी त्यांनी हे केलं. आणि आमचे कोच असतील प्रवीण शेरावत कोसाब, त्यांनी बी जसं ते आप्पा आमचे वस्ताद संदीप आप्पा भोंडवे जसं ते बोलतील तसं मला त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि माझं मग सर मी नव्हतं कधी फिरलं. ते अगोदर आमची फिरायचे आजोबा हे पंजोबा हे. मग नंतर मला इथं पुण्याला येऊन 10-15 वर्ष झालं सर. मी इथं पुण्यातच आहे. हो आता मी जाणता राजात. सर इथं पुण्यात गावात इथं एक तालीम आहे आपल्या गावात नाही का. सगळ्यात पहिल्यांदा ते पप्पा घरीच घ्यायचे, असं वावरात नाही का, कुठे बी आपलं जागा असं ना, तर आम्ही 3 भाऊ होतो. अजून 3 पोरं आहेत, माझ्या आत्याची पोरं आहेत. ते आम्ही 6 जण एकत्रच करायचे. सगळ्यात पहिल्यांदा तर पप्पाच घ्यायचं इथं. मग नंतर इथं बघितलं तर गावात तालीम होती चांगली, गावात बांधलेली रायबा तालीम म्हणून. मग तिथं मी गेलो. मग तिथं बी पप्पा थोडे दिवस यायचे. की नंतर आमचे वस्ताद सदा रागपसरे ते मग नंतर मला शिकवायला लागले. मग पप्पा मग सदा रागपसरे असतील, नंतर सोमनाथ मोजे असतील, मग ते नंतर मला शिकवायला लागले. मग पप्पा काम विमाचं बघायचं. आता मी सगळ्यांकडचं आता घरचं बी बघायला लागतं थोडंफार. मग पप्पा नंतर मग आमच्या वस्ताद तिथं बसले सदा रागपसरे, मग ते मला शिकवायला लागले डावे ह्याचं. मग थोडे दिवस इथं केलं. मग नंतर मी जाणताराच्या तालमीत गेलो. तिथं 2-3 महिने मी आपलं स्वतःच्या पैशाने भरून राहिलो, स्वतःच्या पैशाने नाही का. मग नंतर संदीप आप्पा भोंडवे त्यांना माझी कुस्ती आवडली. मग मला म्हणले की मी तुम्हाला दत्तक घेतो नाही का, की तू राहणार का माझ्यापाशी. मी म्हणलो चालतंय नाही का. म्हणजे त्यांनी दत्तक घेतलं. मग मी राहिलो त्यांच्या. आता मला 7-8 वर्ष झाले. माझं सगळं खायचं प्यायचं सगळं तेच बघतात. अख्खं तुपाचं बदमाचं. मला बाहेर जायचं असलं तिकीट मला जेव्हा काय लागतात का सगळं तेच बघतात. माझं सकाळी उठून माझी प्रॅक्टिस घेतात. तीच सगळ्यात जास्त लक्ष माझ्यावर देतात. त्यांना वाटतं की पोरगं ऑलिम्पिक खेळेल म्हणून ती तयारी करतात की ऑलिम्पिकसाठी. आता मला कुठं जायचं असेल तिकिटाला पैसे लागले कुठं, तर सगळं संदीप आप्पा भोंडवेच देतात. लहानपणापासून मोठं जे हे काय मेडल आहे त्यांच्यासाठी चालेल. हां हो मीच फोन केलं. सगळ्यात पहिल्यांदा मी वस्तादांना फोन केलं पहिलं. त्यांना असं वस्तादांनी मला शुभेच्छा दिल्या. असं सगळ्यात पहिल्यांदा संदीप आप्पा भोंडवेंना फोन केलं. मग नंतर सदा वस्ताद यांना फोन केलं. मग नंतर घरच्यांना फोन केला. लास्टला घरच्यांना फोन केलं. त्यांना काय बघितली नव्हती कुस्ती. मी त्यांना फोन लावला होता. मग फोनवर सांगितलं की त्यांना लय असं बाहेर वाटलं की असं झालं. ते मला शुभेच्छा आहेत. हा आई वडील रडले सर की आपला पोरगा एवढा मेडल आणले देशासाठी. तर ती अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामुळंच हां हां सर सगळ्यात मी की ऑलिम्पिक बी खेळू शकतो बाबा. एवढं लांबपर्यंत गेलं. आपलं वस्ताद संदीप आप्पा भोंडवेचं, सदाभाऊ रागपसरे नाही तर आईबापांचं स्वप्न मी पूर्ण करू शकतो. माहिती क्वालिटी म्हणून नाही का. मला तर पहिल्यांदा असं वाटलं की मी हे करू शकतो म्हणून नाही का. एवढं सर आपलं तिथं उभं राहिलं मला असं वाटलं की बाबा हे करू शकतो. आपल्या वस्तादाने जेवढं माझ्यासाठी काही केलं की त्यांना सगळं
सगळ्यात पहिल्यांदा सर माझं शर्यत संदीप आप्पा भोंडवेला त्यांनी लहानपणापासून मोठं केलं आणि नंतर सदाभाऊ रागपसरे असते त्यांना, नंतर सगळं आई बापाला सर सगळ्यात एवढं सर. हा सर आता मेडल भेटलं एवढं हे झालं ते त्यांना वाटलं जरा. आता एवढं आमच्या ह्याच्यात अजून तर कोणाचं मेडल नाही सर एवढं वरती, आणि त्याच्यात देशामध्ये गोल्ड एवढे आमच्या ह्याच्यात लय चांगले चांगले प्लेयर आहे सगळं नॅशनलवाले, पण एशियाला अजून तर गोल्ड कोणाचंच नाही आमच्या समाजात म्हणजे पूर्ण हा सर दोघं बी चांगले खेळतात. ते बी चांगले, मोठा भाऊ बी ते बी संदीप आप्पा तो त्याला म्हणले होते की माझ्यापेक्षा राहा बी हे नाही का सर. नाही त्यांचे शिकलो सर लहानपणी, त्यांनीच तर मला डाव बिव शिकवलं. आता मला येत नव्हते, त्यांच्यासोबतच कुस्ती बिस्ती, मोठा भाऊ तर मोठाच होता पण दुसऱ्या भावासंग खेळायचो त्याच्यानं माहिती थोडं व्हायचं. त्यांनी मला डाव बिव शिकवले सर. हा त्यांनी बी मॅटवरची कुस्ती म्हणजे त्यांनी कधी मॅटवर केली नाही तर मैदानी मला शिकवायची कुस्ती असं कारण. हा सर आठवले, पण शेवटी आता मॅट्रोच्या डावात एवढं तेच प्रॅक्टिस गेले जे संदीप आप्पा भोंडवेने शिकवलं ते सगळं तसंच केलं, जसं जसं म्हणून ते तसं त्यांनी मला अगोदर सांगितलं ते असंच काय करायचं ते सगळं तसंच केलं. वडील पैलवान आणि वडिलांचं बाळकडू हा सनीला मिळालं आणि सनीने लहानपणापासूनच कुस्तीचे धडे घेतले. कुस्तीचे धडे घेत असताना यात मातीच वडील त्याची प्रॅक्टिस करायचे आणि हळूहळू प्रॅक्टिस करताना पैलवान संदीप अप्पा भोंडवे यांची नजर सनीवर पडली आणि त्यांनी त्यांच्या तालिमीमध्ये त्याला दत्तक म्हणून घेतलं आणि पुढं पैलवानीचे धडे दिले. आता सनीने बहरीन येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलं, पण त्याचं स्वप्न हे ऑलिम्पिक खेळायचं आहे. त्याचं हे स्वप्न जरी मोठं असलं तरी या झोपडीतून निघालेलं त्याचं स्वप्न हे पूर्ण होणार का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. सज्जाद सय्यद, ईटी भारत, पुणे.